विश्रांतीनंतर वळूया पुढल्या बातम्यांकडे। पनवेलमध्ये पाण्यातल्या विषबाधेतून 7 गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला। आमदार विक्रांत पाटील यांनी आज धक्कादायक लक्षवेधी मांडली। गोमातेच्या संरक्षणाची सरकारची भूमिका असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। विषारी रासायनिक द्रव्य आजूबाजूला तलावात पसरलं। सिडको अधिकाऱ्यांवरती तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांचं निलंबन करा अशी देखील मागणी विक्रांत पाटलांनी केली। वळूया पुढल्या बातमीकडे। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका असं कृषी विभागानं म्हटलंय। अल निनोमुळे कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्या असं देखील सांगण्यात आलंय। महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांवर अल निनोचा परिणाम आहे। अल निनोमुळे मान्सूनच्या आगमनाला विलंब झालाय। पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे। जिल्ह्यामध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा केवळ 10 ते 15 मिलीमीटर पाऊस पडण्याचं देखील म्हणण्यात आलं। आणि आता बातमी जळगावमधून। जळगाव शहराला पावसानं चांगलं